भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरतर्फे यंदाही अक्षय तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। जुळे सोलापूर येथील केएलई स्कूल येथे हा सोहळा पार पडणार असून त्याच दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळे यांनी दिली। आणि चिरंजीवींची जयंती किंवा पुण्यतिथी नसते किंवा त्याला जन्मोत्सव म्हणतो आपण, त्याला जन्मोत्सव जो आहे तो 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथीप्रमाणे त्या दिवशी आणि त्याच दिवशी जन्मोत्सव सोहळा आणि त्याची मिरवणूक निघावी ही आमची इच्छा होती आणि त्यानुसार रविवारी 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ही भव्य मिरवणूक निघणार आहे। केएलई शाळेपासून निघेल। मिरवणुकीचा मार्ग वगैरे आमचे सहकारी काकासाहेब कुलकर्णी आपल्याला सांगतील, पण मिरवणुकीचं एक आकर्षण असं आहे की आपण एक भव्य चित्रपट करतोय, त्यामध्ये भगवान परशुरामांचे सगळे अवतार त्यामध्ये असतील। आणि दुसरी कल्पना अशी आहे की सोलापूर शहरामध्ये समाज बांधवांपैकी ज्यांनी भरीव काम केलंय पूर्वीच्या काळात, तर अशा लोकांचे फोटो तिथं त्या चित्रपटावर प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची तयारी झालेली आहे। दुसरं म्हणजे लेझिम पथक जे आहे ते साधारणतः 500 युवक आणि युवती सध्या गेल्या 12 दिवसापासून लेझिमची प्रॅक्टिस ही चांगली सुरू आहे आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण मुलं आहेत आणि स्वेच्छेनं आलेली आहेत आणि या सर्व मुलांना आम्ही आमच्या समितीतर्फे ड्रेस पण दिलेला आहे। त्यामुळे एका युनिफॉर्ममध्ये या 500 तरुण तरुणींचा जो लेझिमचा खेळ असेल तो त्या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण आहे आणि 19 तारखेला संध्याकाळी सुरू होईल 5ला आणि त्यानंतर तो मार्ग ठरवून त्याप्रमाणे नंतर बाकीचे विधी होतील, त्याबाबत काकासाहेब कुलकर्णी आपल्याला माहिती देतील। सोलापूरमध्ये सुद्धा आम्ही 19 तारखेच्या मुहूर्तावरतीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरतीच आम्ही भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करणार आहोत। केएलई शाळेच्या मैदानावरती त्या ठिकाणी 11 वेदशास्त्री संपन्न गुरुजींच्या मंत्रोच्चाराने त्या ठिकाणी भगवान परशुरामची स्थापना होईल आणि त्याच्यानंतर आमचे मिरवणूक निघेल। मिरवणुकीचा मार्ग असेल केएलई शाळा, भारतीय विद्यापीठ, चैतन्य मार्केट आणि चैतन्य मार्केटवर पुन्हा युटर्न असेल आणि पुन्हा भारतीय विद्यापीठ, गोविंद श्री मंगल कार्यालय आणि केएलई शाळा असा हा शोभायात्रेचा मार्ग असेल। या शोभायात्रेमध्ये आदरणीय टोळे साहेब सांगितल्याप्रमाणे ज्या समाजातील वरिष्ठांनी, दिग्गजांनी, ज्येष्ठांनी समाजासाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान व्हावा अशी सगळ्या समाज बांधवांची एक अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातनं प्रायोगिक म्हणून पहिल्यांदा म्हणून आम्ही 5 ज्येष्ठांचा गौरव करण्याचा मानस आम्ही यावेळेला ठेवलेला आहे। तर त्या 5 लोकांचा फोटो असेल आणि त्यांच्या कारकीर्द दिवशी त्या ठिकाणी लिहिलेलं असेल। नंबर 2 विष्णूच्या दशावताराचं चित्ररथ त्या ठिकाणी तो सुद्धा असेल आणि त्याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती त्या शोभायात्रेमध्ये असेल, हे याचं खास आकर्षण असेल। त्याचबरोबर 19 तारखेला या भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचं ज्या ठिकाणी मंडप असणार आहे त्याच्या बाजूला आमचं सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। दरवर्षी आपलं रक्तदान शिबिर असतं आणि यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर आहे आणि नेहमीप्रमाणे यावर्षी पण आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। भगवान परशुराम जयंतीच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक ही केएलई स्कूल तेथे सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस काकासाहेब कुलकर्णी यांच्यासह अजय कुलकर्णी व इतर पदाधिकारी उपस्थित होते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।